दिल्ली इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांना आतंकवादी अशी आक्षेपार्ह उपमा देणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पलूस इथं जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोड्यानं मारण्यात आले। खोत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेना सांगली उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे शिंदे, युवासेना जिल्हा प्रमुख विनायकदादा गोंदिल, ॲडव्होकेट सुधीर जाधव, काँग्रेस आयचे प्रभारी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक डी.ए. पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नसीमा नदाफ, युवासेना तालुका प्रमुख मिलिंद शिंदे, नितीन शिंदे, संदीप कुंभार, सुशांत पाटील, अजित राजमाणे, समरजित पवार, अरुण गोंदिल विटा, शहर प्रमुख अभिजित निकालजे, उपशहर प्रमुख जीवन इंगळे, विद्यार्थी समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष समर्थ शिंदे तसेच शिवसैनिक, युवासैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जे आपण आता पाहिलं, दिल्लीत जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांनी एक लढा उभा केला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी। नीट असो, TET असो, ह्या पेपर परीक्षा फुटीमुळं जे 21 विद्यार्थ्यांचं बलिदान गेलं, त्या टेन्शनमुळं त्यांनी आत्महत्या केली। हा जो लढा उभा राहिला आहे तो सर्वसामान्य घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या मुलांना न्याय देण्यासाठी लढा उभारलाय। तो कुठला राजकीय लढा नाही। त्या लढा उभारत असताना आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून नेत्याची चाटुगिरी करणारे सदाभाऊ खोत, आपण जनतेतनं निवडून येण्याची आपली लायकी नाही। अहो, तुमच्या पण घरी माया बहिणी आहेत, मुलीबाळी आहेत, त्या मुलीचे कपडे फाटले, त्याच्यावर बोलण्याचं तुमचं धाडस झालं नाही। काही पोलिसांच्या लाठीमारात एका मुलीचा जीव गेला। अनेक विद्यार्थ्यांना तिथं लाठीचार, अमानुष मारहाण केली। तेव्हा कुठे गेलता? आणि तुमचे नेते म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करू नका। अहो, दिल्लीत विद्यार्थ्यांच्यावर इंग्रज सुद्धा लाजतील अशा पद्धतीनं लाठीचार्ज केला, महिलांचे कपडे फाडले गेले, तेव्हा देशाचा अपमान झाला नाही का? अहो, जनाची नाही मनाची तर लाज बाळगा। अहो सदाभाऊ खोत, तुमच्या पण घरात मुलीबाळी आहेत, तुम्हाला जनतेपुढे मतं मागण्याचा अधिकार नाही। जर तुम्हाला जनतेपुढे यायचं असेल तर तुमच्या या पक्षाची जे खेळी चालू आहे त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे। मी या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या तरुणांना आवाहन करतो, जिथं जिथं सदाभाऊच्या सभा दिसतील तिथं तिथं उधळून लावा, या माणसाला रस्त्यावर फिरणं बंद करा। अहो, किती नेत्यांची चाटुगिरी करावी? इंग्रजांना लाजवेल, जनरल डाय सुद्धा फिक्का पडेल इतका अमानुष छळ केला तुम्ही। आणि काय झालं की विरोधकांची नाटकं आहेत, विरोधक हे उपसत आहेत। मला त्यातनं एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जे वक्तव्य केलं की जे विद्यार्थी आंदोलन करतायत ते दहशतवादी आहेत, अहो ह्याच दहशतवाद्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं। कुठल्या तोंडाने दहशतवादी म्हणता? तुम्हाला जनतेपुढं फिरण्याची तुमची लायकी सुद्धा नाही। इथून पुढं कधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असली कृती सहन करणार नाही। जिथं दिसाल तिथं तुम्हाला जाब दिल्याशिवाय, उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच बोलतो। जर मुख्यमंत्र्यांच्यात नैतिकता शिल्लक असेल, खरोखर मुख्यमंत्र्यांच्यात नैतिकता शिल्लक असेल आणि राज्याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या बद्दल असतील तर मुख्यमंत्र्यांनी या सदाशिव खोतचा राजीनामा घ्यावा।